असं पुरस्काराचं स्वरूप आहे। सामाजिक चळवळीतला अंग असलेला हा पत्रकार आर्थिक तजवीज कशी करत असेल आणि हे ग्रामीण भागामध्ये काम करत असताना ग्रामीण भागातील समस्या त्याचबरोबर शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रश्न अत्यंत पोटतिडकीने मांडणारा पत्रकार म्हणून यांची ओळख आहे। जोरदार टाळ्याच्या कडकडाटामध्ये आपण स्वागत करायचं। आज जिल्हा परिषद शाळेत विश्वस्त सन्माननीय सतीश बाप्पा टोनगे यांच्या माध्यमातून झालं। बोलणं सोपं असतं पण कृतीशील कार्यक्रम राबवताना हा कार्यक्रम उभा करणं तितकं जिकिरीचं काम असतं। गेली 26 वर्षापासून सातत्यपूर्ण सतीश बाप्पा टोनगे हे काम अखंडितपणे करत आहेत। खरं तर त्यांचा आज बर्थडे आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम होतो आहे। हा योगायोग म्हणायचं किंवा दुग्ध शर्करायुक्त योग म्हणायचं तर त्यांचाही या ठिकाणी पत्रकार संघाच्या वतीने व उपस्थित मान्यवरांच्या वतीने सापत्निक सत्कार करण्यात यावा अशी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। खरंतर हे शहराचं पत्रकारितेमध्ये घडवणारा व्यक्तिमत्व गेली अनेक वर्षापासून यापूर्वी त्यांनी अनेक साप्ताहिक चालवली। आता अलीकडच्या काळामध्ये साप्ताहिक साक्षी सामंजस्य हे चालवत आहेत। त्याचबरोबर बहुअंगी सामाजिक जबाबदारी स्वीकारून विरंगुळा हे पथनाट्य देखील त्यांनी त्याचबरोबर त्या अग्रलेखांचा समूह देखील त्यांनी या पुस्तकामध्ये एकत्रित केलेला आहे। याचं प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन संपन्न होत आहे। आजच्या या कार्यक्रमाला सामाजिक हे पाय खाली पत्तारा फोडून आलो, दाबणारे कैक होते नगर लागते। मी थोडक्यात त्यांच्यासाठी असं म्हणेन, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। नको गुलामी नक्षत्रांची, भीती आणि ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही, चैन करावी समोर नाही, अशी स्वप्नांची केली पाहिजे। जगाची यास महा कवी नागो महानो एके ठिकाणी म्हणतात, या नभाने या भूमीला दान द्यावे आणि या माती कुणी चैतन्य गावे। कोणती पुण्य अशी येती फळाला, समोर बघा चांदण्याचं जावे, उंदराला चांदण्याचं फुलून जावे। समोर परी यास महा त्याचबरोबर अनाथाची सर्वांनी काटून असावा, माणसावर सुख असावे, माणसाचेच गाणे गावे, माणसाने माणसाचेच गाणे गावे, माणसाने। नावाने दिलेला हा पुरस्कार साप्ताहिक पावन ज्योत नावानं साप्ताहिक चालवलं आणि या वर्षभर काळामध्ये समाजामध्ये या साप्ताहिकाच्या माध्यमातून केलेलं होतं आणि त्यांच्या नावाला हा राज्यस्तरीय पुरस्कार लोक असते त्याला उत्तम असते त्यांच्या सेवा करतो मी मनपट्टी वगैरे कठीण जाडी वगैरे त्यांचं सर्व देखभाल मी करतो। सर्व त्यांचं सादर करतो सर्व देशपांडे सर, महाराष्ट्र जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर देशमुख आणि आपल्या अक्कलकोट तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे आणि उपस्थित सर्व मान्यवर, आज मी सर्वप्रथम या अक्कलकोट तालुका पत्रकार संघाचे मनापासून आभार मानतो की त्यांनी माझी या पुरस्काराची निवड केली। खरं तर पुरस्कार जे आम्ही कार्य करतो ते म्हणजे ते आमचं कर्तव्यच आहे, परंतु ज्यावेळेस माझ्या पुरस्कारासाठी निवड जाहीर झाली म्हणून पहिल्यांदा फोन सुगंधभाई आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांना केला। त्यावेळेस त्यांनी एकच वाक्य म्हणलं की तुम्ही सर आमच्या सर्व पत्रकारांच्या हृदयाची माणसं आहे। त्याचवेळेस माझ्या कामाची पावती मला त्याचवेळेस मिळाली। तर मी या ठिकाणी मान्यवरांना सांगू इच्छितो की आम्ही ज्या ठिकाणी काम करतो त्या जिल्हा परिषद शाळा ग्रामीण भागातल्या सर्वसाधारण शेतकऱ्यांची मुलं आहे। जसं पुणे मुंबई सारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये ज्या सुविधा तिथल्या लेकरांना मिळतात त्या सुविधा आमच्याकडे मिळत नाही।
ज्या मुलांना संगीताची आवड असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये इतर कला मुलांना वाव तेवढा आम्ही शास्त्रशुद्ध देऊ शकत नाही. परंतु सर्वसाधारण आमच्या ग्रामीण भागाच्या पालकांची एकच इच्छा असते की मुलांना शिकून काहीतरी गव्हर्नमेंटची नोकरी लागावी आणि स्वतःच्या पायावर उभा राहावा. आणि तेच आम्ही ओळखून स्पर्धा परीक्षेची तयारी लहानपणापासूनच विद्यार्थ्यांची गोडी लागावी म्हणून आम्ही त्या माध्यमातून 5वी स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, इतर तत्सम ज्या जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा असतील त्या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये कार्य करून ते विद्यार्थ्यांनी घडवण्याचं कार्य करत आहोत. या ठिकाणी मला या व्यासपीठाच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की या ठिकाणी उपस्थित मी ज्या ठिकाणाहून बदलून विठ्ठलला आलो त्या इतरवडे गावामध्येच अगोदर मी सर्व्हिस करत होतो. तिथं माझे माणूस असलेले धायगुडे सर त्याचबरोबर बाळासाहेब जमाले सर हे या ठिकाणी उपस्थित आहे. मला अभिमान वाटतो की धायगुडे सरांना 2 वर्षापूर्वी याच पत्रकार संघाचा हाच पुरस्कार त्यांना मिळाला आणि दुसऱ्या 2 वर्षानंतर मला तो पुरस्कार मिळतोय. त्यामुळे एकाच गावातल्या 2 शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला हा माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर आमच्या स्कूलमध्ये मला एक आभार व्यक्त करायचे आहे की स्कूलमध्ये बरेचसे पत्रकार आहेत. आमच्या शाळेचा छोटा जरी काही निकाल लागला किंवा वैशिष्ट्यपूर्ण कार्य झालं तर मला मी फोन सुद्धा करायची गरज पडत नाही. मी व्हॉट्सअपवरही मेसेज पाठवला तरी ती बातमी प्रकाशित करतात. असे सकाळचे प्रतिनिधी आहेत आमचे दिलीप भाऊ गंभीरे, लोकमतचे आहेत बाळासाहेब पाडसूर, अजित गायके असतील किंवा करण कृष्णाची माझी नव्याने ओळख झाली शीतल भैया जोंगे आहेत, सचिव पाठवून या सर्वांनी मनापासून माझ्यावरती लहान असताना सुद्धा खूप आदर सन्मान दिला. त्याबद्दल मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो. आणि या ठिकाणी सुद्धा आम्ही सर्वसामान्य न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्याबद्दल दखल घेतली आणि त्याचबरोबर आदरणीय मयकर कृषींचं आवर्जन नावाचं साप्ताहिक होतं ते 72 मध्ये चालू केलं होतं. परंतु नंतर कामाच्या व्यापामध्ये नंतर ते बंद पडलं आणि साप्ताहिक परिवर्तन शक्ती, साक्षी, प्रबुद्ध साक्षी या नावाचं टायटल चालू होतं. परंतु दादानी सांगितल्यामुळे आणि मुलांची स्वप्नपूर्ती झाल्यामुळे माझं साक्षी जोडून पावनज्योत हे एकत्र असत गेल्या 2016 पासून अगदी दादाच्या मार्गदर्शनाखाली आहे. आणि या साक्षी पावनज्योतच्या माध्यमातून जे दबलेले प्रश्न आहेत ते बाहेर काढणं आणि आयोजित केलेल्या सोहळ्यासाठी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक मुंडेकर सर, आपल्या सर्वांचे जे धाराशिव जिल्हा पत्रकार संघ असेल किंवा तालुका पत्रकार संघ असेल आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक अभय देशपांडे सर, ज्यांना आपण रोज माध्यमातून एखाद्या सामाजिक प्रश्नावर आक्रमकपणे भूमिका मांडताना पाहतो अशा डॉक्टर कविताताई राणे तसेच या दैनिक लोकमतचे लातूरचे संपादक धर्मराज हल्लाळे सर, तसेच माध्यम आणि जनसंपर्क तज्ञ मुंबईचे आपले सुनील राऊत साहेब, आजच्या या पुरस्कार मूर्ती यांना आपण आता पुरस्कार प्रदान केला अशा सर्व पुरस्कार मूर्ती त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर, पत्रकार, विविध भाषांचे मुंबई आणि धाराशिव आलेले सर्व पत्रकार, कळम, बातमी, वाशी, भूमपरांडा या भागातून आलेले पत्रकार आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील शिक्षण तज्ञ, वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व मान्यवर. खरं तर या ठिकाणी आपण या सर्व मान्यवरांना ऐकण्यासाठी आलेलो आहोत. जे सुद्धा सगळ्यांचं मत ऐकण्यासाठी मान्यवरांना ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. मी जास्त आपला वेळ घेणार नाही, परंतु एक कळम पत्रकार संघाची जी आतापर्यंतची वाटचाल आहे त्याचा आम्हाला जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून आणि जिल्ह्याचा एक सहकारी म्हणून खूप अभिमान वाटतो. खरं तर या पत्रकार संघाने गेली 26 वर्ष अविरतपणे हा पुरस्कार वितरण समारंभ यासोबतच सामाजिक कार्य या तालुक्यामध्ये अत्यंत ताकदीने उभं केलेलं आहे. आणि बघतो वेगवेगळ्या उपक्रमामध्ये त्या कळंब शहरातल्या मानला खुलीकरणाचा विषय असेल किंवा आणखी शहरातले मॅरेथॉन असतील, सामाजिक कुठले उपक्रम आपण बघितलं असेल की कळंब शहरामध्ये पोलीस विभागाच्या मुलाखतातून काही महिन्यांपूर्वी साधारण वर्ष झालं वृक्षलागवडीचा खूप मोठा उपक्रम या शहरामध्ये राबवला गेला. त्यात सुद्धा कळंब तालुका पत्रकार संघाची भूमिका खूप मोलाची होती. खरं तर आठवडाभर खायचं तेव्हा तर कुठं वाचायला बालभारतीचं पुस्तक मिळायचं.
मग डोळ्यामध्ये पाणी आणून माय माझी म्हणायची थोडं थोडं हाती लेखा प्रेम थोडं बघायचं आहे आणि एका घराण्याच्या घराण्याचा रिवाज तुला मोडायचा आहे एका घराण्याच्या घराण्याचा रिवाज तुला मोडायचा आहे. पाहिल्यानंतर खरोखरच गौरव वाटतो की आजचा कळमचा माणूस राजकीय विश्लेषणामध्ये इतका दिग्गज असू शकतो. मी सन्माननीय अभय भैया देशपांडे यांना विनंती करतो की आपण तुम्ही आपलं मार्गदर्शन करा. सांगितलं की संघाचे पदाधिकारी त्याच्या आणि बरोबर अभय देशपांडे कायमच असतात या कार्यक्रमाला. एक निश्चित आहे की या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबई किंवा राज्य पातळीवर काम करणाऱ्या लोकांना इथे अशा रिमोट मराठवाड्यात ज्याला आपण मुंबईतल्या भाषेत सांगायचं तर दुष्काळ वाडा, अशा वाड्यामध्येही पत्रकारांचा मात्र तिथे दुष्काळ नाही आणि ज्यांनी राज्यभराला परत पत्रकार यावं त्याच्यासाठी माझा प्रयत्न असतो. आणि या कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांची नाळही ग्रामीण भागाशी जोडलेली असेल असाही माझा प्रयत्न असतो. आपल्याकडे आज डॉक्टर कविता राणे आलेले आहेत, थोडक्यात त्यांचा परिचय करून देतो या निमित्ताने. कविता आणि सुरुवात ते काही मुंबईकर नाही, त्या आहेत अलिबाग रायगडवरून आलेल्या. त्यांचं शिक्षण तिकडे झालं. आपल्यासारख्याच ग्रामीण भागातून येऊन मुंबईमध्ये एका आघाडीच्या वृत्तवाहिनीत म्हणजे प्रिंटमधून त्यांनी सुरुवात केली. आघाडीच्या वृत्तवाहिनीत त्यांनी एक अँकर म्हणून तर आपली भूमिका केली, पण त्याचबरोबर सामाजिक प्रश्नांवर विशेषतः म्हणजे लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषय शिक्षण हा संस्कार महर्षी. तर शिक्षण महर्षी हे ज्यांनी त्यांचा वारसा पुढे दिला आणि म्हणून मी कुठला म्हटलं संस्कार महर्षी. शिक्षणापेक्षा संस्कार मोठे आहेत आणि ते त्यांनी सुरू केले. जेव्हा एखाद्या तालुका स्तरावरती मुलांना विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींसाठी शिक्षणाची उच्च शिक्षणाची व्यवस्था करणारं इतकं मोठं काम केल्यानंतर तो वारसा त्याच जोमाने पुढे घेऊन जाणारे नेकर सर या सर्व मंडळींना प्रथम अभिवादन. पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांना विशेषतः डॉक्टर कविता अभयजी या सर्वांना आणि आपल्या इतर सर्व पत्रकार नमस्कार. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. साताऱ्यामध्ये एक गाव आहे अपसिंगी, ज्याला सैनिकांचं गाव म्हणतात. असं कळमला पत्रकारांचं गाव म्हणतात. अशी एवढी गावोगावी जिल्हा तालुका स्तरावर पत्रकार असतात सगळीकडे असतात. परंतु म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण टिपणारे किंवा इतर लोकांपर्यंत पोहोचवणारे जे पत्रकार आहेत ते मुंबईत कार्यरत आहेत किंवा मंत्रालय परिसरात कार्यरत आहेत. इतक्या मोठ्या स्वरूपात मला वाटत नाही दुसऱ्या कुठल्या तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून सुद्धा पत्रकार गेले असतात. किंवा सर्वांचं आणि तुम्हाला घडवणाऱ्या या महाविद्यालयाचं सर्वप्रथम कर्मचारी वर्ग शिक्षक वर्ग सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. सगळ्यांना अभिवादन करून आणि सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचे आभार मानते की या कार्यक्रमासाठी आपण मला इथे बोलवलं. खरं तर या कार्यक्रमाला येताना आनंद होता आणि अवघडले पण सुद्धा होता. आनंद या गोष्टीचा की कोकणातल्या एका कन्येला मराठवाड्यातल्या एका तालुक्यानं अशा कार्यक्रमासाठी बोलावणं आणि तिच्या कामाचा सन्मान करणं आणि तिच्या हस्ते इतरांनी केलेल्या कौतुकास्पद कामाचा सन्मान करणं हा माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. अवघडले पण यासाठी होतं की आमंत्रण अभय सरांचं होतं आणि अभय सर हे माझ्यासाठी मार्गदर्शक आहेत, गुरु आहेत. मी ज्या क्षेत्रामध्ये काम करते त्या क्षेत्रामधलं ते खूप मोठं नाव आहे. सतत माझ्यासोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये ते असतात. त्यांच्यासोबत बोलण्याची संधी अनेकदा मिळते आणि अशा व्यक्तीबरोबर स्टेज शेअर करणं हे अनेकदा दडपण असतं. ते दडपण आता मी अनुभव केलं. जसं अभय सरांनी सांगितलं जिल्ह्यातला काम करण्याची माझी सुरुवातच झाली होती अलिबाग तालुक्यामधून. माझं शिक्षण वगैरे सगळं तिथेच झालं होतं. फक्त जर्नलिझम करण्यासाठी मी मुंबईत आले आणि पुन्हा एकदा सकाळची रायगड जिल्हा प्रतिनिधी म्हणून मी रायगडला निघून गेले होते. त्यामुळं
जिल्ह्याला काम करणं हे काय असतं याची मला पूर्ण कल्पना आहे. जवळपास 3 वर्ष मी सकाळसाठी आणि त्यानंतर एबीपी माझ्यासाठी रायगडमध्ये काम केलं होतं. त्यावेळेस जिल्हा फार हातरिंग होता, अनेक गोष्टींवर काम करण्याची संधी मिळाली. आयोजन केलं ते पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी यांचं मी मनापासून कौतुक करतो. अभयजी, आपण त्याला पाठबळ देत आहे त्याबद्दल तुमचंही अभिनंदन. कारण कविताजी जे म्हणाले की त्यांना खरंच खूप वाटते की मी माझ्या गावात जाऊन काम केलं पाहिजे. फार मोठं खरं तर फलित आहे, कारण शहराकडच्या माणसांना आपल्या गावाकडे जाऊन काम करावं वाटणं हे या कार्यक्रमातून मिळालेलं एक सूत्र आहे असं मी मानतो. डॉक्टर मोहेकर सर आणि उपस्थित सर्व मान्यवर ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्या सर्वांचंच मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. पत्रकार संघाच्या वतीनं जसं आता कविताजींनी सांगितलं की पत्रकारांची संघटना होणं हेच मोठं दुर्मिळ कारण आहे. कारण सगळ्यांना मतं असतात, सगळ्यांना बोलायचं असतं, सगळ्यांना सांगायचं असतं आणि ते आपापल्या मतांवर ठाम असतात आणि अशा वेळेला ते एकत्र येऊन काहीतरी करतात. खरंच कौतुक वाटतं. कारण असं आहे की कळममध्ये प्रश्न विचारणारे आहेत आणि प्रश्न विचारू देणारे लोक आहेत असं मला वाटतं. कारण ज्या कुटुंबाला सर्वाधिक नोबेल प्राईज मिळाले, मेरी क्युरी या ज्या आहेत त्यांच्या परिवारात सर्वाधिक नोबेल मिळाले. तिला एका पत्रकारांनी विचारलं की तुला इतके पुरस्कार म्हणजे तुमच्या परिवारात नोबेल 4-5 मिळालेले आहेत, तर त्याच्यामागे काय गुपित आहे? तर तिने सांगितलं की माझ्या कुटुंबात प्रश्न विचारायला उभा आहे आणि घरात प्रश्न विचारत गेले, आम्ही उत्तर सांगत राहिलो आणि मग आमचं संशोधन झालं आणि आम्ही ते अवॉर्ड मिळवले. तर जे पत्रकार संघ आहे प्रश्न विचारणारे आहेत, उत्तर देणारे आहेत, त्यामुळं प्रगतीला वाव आहे. मराठवाड्यामध्ये अंबाजोगाई असेल, सेलू असेल, कळंब असेल, म्हणजे काही तालुक्यांची ठिकाणं आहेत मराठवाड्यातली की जी मुंबई पुण्याच्या बरोबरीनं काम करू शकते. सांस्कृतिक बाबतीमध्ये, शैक्षणिक बाबतीमध्ये एक अतिशय चांगलं वातावरण त्या गावामध्ये निर्माण झालेलं आहे. त्यापैकी एक कळंब आहे आणि इथे पत्रकार संघ इतक्या वर्षापासून काम करतोय. आज खरं तर 2 गोष्टी आज इथे आलेल्या पाहायला ज्या मिळाल्या. एक तर खाली आरोग्याच्या संदर्भातलं तपासणीचं शिबिर होतं आणि दुसरं म्हणजे इथे काही तुम्ही शिक्षकांचाही सत्कार केला. कारण आरोग्य हे आपलं वर्तमान आहे आणि शिक्षण हे आपलं भविष्य आहे आणि आपल्या वर्तमानाबद्दल तुम्ही जागरूक आहात आणि भविष्याचा वेधही तुम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. कारण या भागाचा जसं जरी म्हणाले की दुष्काळवाडा म्हणून आपण बघतो, तर मला वाटतं या ओळखीला आपण बाजूला टाकून पुढे जायचं असेल तर भलेही राजकारणी वॉटर ग्रेड म्हणत असतील, पाण्याचा प्रश्न सोडून म्हणत असतील, कारण आपण 100 वर्ष एकच विषय घेऊन लढत आहोत. पाणी हा विषय घेऊन आपण वारंवार बोलतो, इथल्या शेतीचा प्रश्न घेऊन बोलतो. याचा अर्थ हे प्रश्न सुटणार नाही असं अजिबात नाही. त्याबद्दल लढलं पाहिजे, ते महत्त्वाचे प्रश्न आहेतच. पण त्याही या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या NDTVच्या असोसिएटेड एडिटर कविता राणेजी, आताच त्यांनी आपल्याला अत्यंत कमी शब्दामध्ये आणि जे पाहिजे ते मार्गदर्शन केलं. ते वृत्तसंपादक दैनिक लोकमतचे माननीय धर्माजी हेलारे, माध्यम व जनसंपर्क तज्ञ मुंबईचे माननीय सचिनजी साळुंके, आपल्या कळंब पत्रकार संघाला वारंवार मार्गदर्शन करणारे आणि आपला संघ पुढे नेण्याचे काम खऱ्या अर्थाने जर कोणी केलं असेल ते आपले कळंबचे सुपुत्र अभयजी देशपांडे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी देशमुख, कळंब तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, समोर बसलेले सर्व मान्यवर, सर्व पत्रकार बंधूंनो, मी फार वेळ घेणार नाही. मी फक्त आपण सर्वजण या महाविद्यालय परिसरामध्ये आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि कळंब पत्रकार संघाच्या वतीनं जे आपल्याला पुरस्कार मिळालेले आहेत त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि सर्वात शेवटी कळंब पत्रकार संघाने असेच सामाजिक कार्यक्रम घ्यावे. खरं तर आरोग्य आणि शिक्षण या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आता धर्मानंद सरांनी सांगितलं आपल्याला. त्या आजचं वर्तमान आणि उद्याचं भविष्य हे निश्चित महत्त्वाचं असं मला वाटतं आणि याच निमित्तानं कळंब पत्रकार संघ अत्यंत चांगली कामगिरी करेल अशी सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. आपण सर्वजण कार्यक्रम सुरू झालेला आहे. मध्ये करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी खास मुंबईहून आमच्या विनंतीला मान देऊन आलेल्या डॉक्टर कविता राणे, देशपांडे,
सावरकर आणि लोकपूरचे वृत्तसंपादक धर्मराज भंडारेकर या सर्वांचंही मनापासून आभार मानतो आणि ज्यांना पुरस्कार मिळाला त्या सर्वांचं जबाबदारीच्या पत्रकार संघाच्या वतीनं स्वागत आणि आभार मानतो. सोलापूर आलेले आमचे मित्र मोहन संकल्पूर यांचं काम अतिशय चांगलं आहे. तर त्यांनी मला पहिल्यांदाच सांगितलं होतं की नाही बोलणार नाही. त्यांचं जर आपण यूट्यूब चॅनल किंवा इथं बघितलं तर आपलंही भावनेला काहीतरी बंद पडेल आणि डोळ्याचं पाणी असं त्यांचं काम आहे. तर त्यांना मी आज या दिवशी असं सांगतो की म्हणून तुम्ही बोलायचं शिकाय. बोलल्याशिवाय आपल्या कामाची किंमत तुम्ही करणार नाही. आपण बोला. आम्ही कायम आपल्यासोबत आहोत. मुंबईचे आपले अभय देशपांडे सर आपल्यासोबत राहतील. या सरकारच नाही आपल्या कामाला आमचा सभा कार्यक्रम संपण्यापूर्वी